नमस्कार. आज आपण बघणार आहोत ग्रीटिंग्स कार्ड कसे बनवायचे पॉवर पॉईंटमध्ये. पहिल्यांदा स्टार्ट बटनमध्ये ऑल ॲक्सेसरीज मायक्रोसॉफ्ट 2013 मध्ये पॉवर पॉईंट 2013 त्यामध्ये ब्लँक प्रेझेंटेशन हे आल्यानंतर फाईल सेव्ह करायची. सेव्ह फाईल ब्राउज ज्या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक करावे. प्रेझेंटेशनचे नाव द्यावे. सेव्ह. अशा प्रकारे ती फाईल सेव्ह होईल. नंतर हे डिलीट करणे. यानंतर आपल्याला स्लाईडची साईज आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी स्लाईड साईजमध्ये स्टँडर्ड 500 फीटवर सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी आपली स्लाईड फिक्स होईल. नंतर स्लाईड फिक्स झाल्यानंतर साईज फिक्स झाल्यानंतर आपण इन्सर्ट शेप करणार आहोत. इन्सर्टमध्ये जाऊन शेपमध्ये रेक्टँगल शेप घ्यावा. यानंतर शेप फिल करावं. हे झाल्यानंतर त्यामध्ये इन्सर्टमध्ये जाऊन पुन्हा सर्क्युलर शेप ॲड करा. हा ॲड केल्यानंतर त्याची आपण शेप फिलचा कलर आपण चेंज करणार आहोत. तो आपण व्हाईट घ्यावा. शेप ऑफ आउटलाईन आपण नो आउटलाईन करणार आहोत आणि त्याला चांगला इफेक्ट मिळेल. यासाठी नंतर आपण कंट्रोल-C हे कॉपी कमांड किंवा राईट हँड क्लिक करून कॉपी याचा वापर करावा आणि कंट्रोल-V केल्यावर अजून एक आपल्याला सर्कल तयार होईल. किंवा या ठिकाणी 2 पेस्ट ऑप्शन आहेत, त्यातला कोणताही एक सिलेक्ट करावा. त्याप्रमाणे डिझाईन द्यावी. अशा प्रकारे आपण एक डिझाईन द्यावी. त्यानंतर यामध्ये इन्सर्ट देऊन अजून एक रेक्टँगल शेप ॲड करावा. त्याचा बॅकग्राऊंड व्हाईट करावा. शेप फिल व्हाईट. त्यामध्ये टेक्स्ट एंटर करावे. जे आपल्याला ज्याला ग्रीटिंग देणार आहोत, जे काही करणार आहोत त्यासाठी ग्रीटिंग द्यावेत. ग्रीटिंग तयार केल्यानंतर त्यामध्ये जो काही टेक्स्ट असेल तो त्यात द्यावा. त्यानंतर आपला कोणताही पिक्चर इन्सर्ट करायचा असेल त्यामध्ये ते इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चर्समध्ये जाऊन जिथे काही पिक्चर असेल, जो पिक्चर आपल्याला इन्सर्ट करायचा आहे तो पिक्चर तिथे इन्सर्ट करावा. असे प्रकारे सर्व करून आपल्याला ते ते ग्रीटिंग्स याप्रमाणे दिसेल. अशा प्रकारे ते दिसेल. अशा प्रकारे मी हॅपी फ्रेंडशिप डेचं एक ग्रीटिंग बनवलेलं आहे. त्याप्रमाणे असं दिसेल. नंतर तशीच आपण दुसरी एक स्लाईड करायची आहे. दुसरी स्लाईडसाठी आपण इन्सर्ट न्यू स्लाईडमध्ये ब्लँक स्लाईडमध्ये सेम डिझाईन. आपल्याला कोणती या साईडला डिझाईन द्यायची असेल तर देऊ शकतो. सेम कलर. त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला बॅकग्राऊंड देण्यासाठी इन्सर्ट शेप द्यायचा. रेक्टँगल शेप फिल बॅकग्राऊंड.
यानंतर आपल्याला जो टेक्स्ट द्यायचा असेल तो द्यायचा. पुन्हा एकदा मी इन्सर्ट शेप रेक्टँगल शेप घेत आहे. तो मला जर टिल्ट करायचा असेल, थोडासा रोटेट होतो, तर आपण या ऑप्शनचा सुद्धा वापर करू शकतो. त्याचा आपल्याला कलर बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर शेप फिल ब्लॅक. अशा प्रकारे करून आपण त्यात टेक्स्ट इन्सर्ट करून पुढील ऑप्शन अशा प्रकारची आपण स्लाईड बनवू शकतो. आपल्याला याच गोष्टीचा स्लाईड शो करायचा असेल तर स्लाईड शोमध्ये ऑप्शन जाऊन फ्रॉम बिगिनिंग हे करायचं आहे. क्लिक केल्यावर आपली पुढची स्लाईड येते. अशा प्रकारे स्लाईड तयार होते. थँक्यू.